नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के कृषी मित्र या युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजचा विषय हा सर्व डाळिंब उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रत्येक शेतकरी बंधूंचं, प्रत्येक डाळिंब उत्पादकांचं मला एकच म्हणणं असतं का सर, व्यापारी बागेत आल्यानंतर माझ्या डाळिंबाला रेट कमी लावतो किंवा रेट वाढवण्यासाठी काय करतो। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस व्यापारी बागेत येतो ना, तो अवघ्या काही मिनिटातच या 5 गोष्टी बघून आपल्या डाळिंबातल्या बागेतली फळं हे 5 गोष्टी बघून तुमची रेट ठरवत असतो। आणि आज आपण तेच बघणार आहे, कोणत्या 5 गोष्टी बघून व्यापारी आपल्या मालाचा रेट ठरवतो आणि त्यांना सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, हेच आपल्याला बघायचं ह्या व्हिडिओमध्ये। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघितला पाहिजे। आपण त्याचे कारण पण सांगणार आहे आणि त्याच्यावर काय उपाय करायचे ते पण सांगणार आहे। तर चला शेतकरी मित्रांनो, सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, व्यापारी आपल्या बागात आल्या सर्वात पहिलं एक मेन गोष्ट बघतो, ती म्हणजे आपल्या फळांची साईज। ज्यावेळेस एकसारखी साईज, कलर चांगला दिसेल ना, त्यावेळेस अवघ्या काही मिनिटांमध्ये तो आपला रेट चांगला ठरवतो, कारण त्याला विश्वास बसतो का बागामध्ये चांगले फळ आहे। आता ही साईज सुधारण्यासाठी तुम्हाला मी भरपूर व्हिडिओ बनवले आहे, ते व्हिडिओ बघू शकतात। पण एक सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस डाळिंबाच्या फळाची साईज करायची असेल तर तुम्हाला डाळिंबाची साल, फळाची जी साल आहे ती कडक होऊन देणं कामा नये। कायम लक्षात असू द्या, ज्यावेळेस फळाची साल कडक असेल, आता साईजच्या काळात आहे, कडक असेल तर साईज होत नाही, थांबून जातो। फळाची साल कायम लक्षात असू द्या। त्याच्यासाठी CB+ नावाचं प्रोडक्ट आहे कृष्णावली कंपनीचं, ते 2 ml फवारणी करून घ्या। आता शेतकरी मित्रांनो, ज्यांचा 5 महिन्याच्या आतमधला प्लॉट असेल, म्हणजे ज्यांचावाला फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चमध्ये प्लॉट असेल, त्यांच्यासाठी मी तुम्हाला काही ग्रेड सांगणार आहे। त्या ग्रेड बघून त्या ड्रिपने सोडा। आणि ज्यांचा 5 महिन्याच्या पुढचा, म्हणजे आता 1 महिना हार्वेस्टिंगला असेल, त्यांच्यासाठी पण काही ग्रेड सांगणार आहे, त्या पण बघून साईज करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, ज्यांचा 5 महिन्याच्या पूर्वीचा प्लॉट असेल, 5 महिन्या अगोदरचा प्लॉट असेल, त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, 40-37 हे 2.5 किलो सोडायचं आहे। त्याच्याबरोबर अमृत PK नावाचं प्रोडक्ट आहे कृष्णावली कंपनीचं, ते 1 लिटर सोडायचं। 4-5 दिवसानंतर 49-32 सोडायचं आहे तुम्हाला 2.5 किलो। हे 2 ग्रेड तुम्हाला 5 महिने ज्यांच्या प्लॉटला झालेले असतील किंवा 5 महिन्याच्या पूर्वीचा जो प्लॉट असेल त्या शेतकऱ्यांनी सोडायचा आहे। आता मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या शेतकऱ्यांचं हार्वेस्टिंगला 1च महिना बाकी असेल, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, 0946 2.5 किलो द्यायचं आहे। अमृत आकाश बायोके 1 लिटर असं मिक्स करून ड्रिपनं सोडायचं आहे। त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर ब्लॅक स्पॉट नावाचं प्रोडक्ट आहे, ते द्यायचं आहे 2.5 किलो। त्याच्यामध्ये अमृत बायोके ड्रिप हे ड्रिपनं द्यायचं 1 लिटर। हे 2-4-5 दिवसाच्या अंतराने सोडत जा, तुमचं कलर पण चांगलं येईल आणि साईज पण चांगली होईल। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण बघितलं साईज। आता पुढचा पॅटर्न सांगतो तुम्हाला का व्यापारी काय बघतो। व्यापारी बघतो तुमच्या फळावरचा डाग। एखादा अर्धा डाग असेल तर तो मान्य करतो, डाग जादा असेल तर तो प्रॉब्लेम देतो। पण अशा वेळेस डाग पण तो बघताना हात लावून बघतो, ऍक्टिव्ह आहे काय, म्हणजे ओलसर आहे काय। ज्यावेळेस तुम्हाला व्यापारी फळ दाखवायला आणायचं आहे किंवा बागेत आणायचं आहे, त्याच्या अगोदर 4-5 दिवस अगोदर किंवा 2 दिवस अगोदरच तुम्हाला एक फवारणी घ्यायची आहे। जी फवारणी मारल्यामुळे तुमचावाला जो डाग असेल तो कोरडा पडेल आणि व्यापाऱ्याला वाटणार असं की तो आता ऍक्टिव्ह होणार नाही ज्यावेळेस आपण पॅकिंग करतो त्यावेळेस। तर त्याच्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साईड हे 3 ते 4 ml वरून स्प्रे करायचा आणि 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला व्हासन 2.5 ml फवारणी घ्यायची आहे। हे 2 फवारणी करून घ्या। तुमच्या फळावरचा जो डाग असेल तो ऍक्टिव्ह असेल, तो कोरडा पडेल। त्याच्यामुळे व्यापाऱ्याला पण भीती वाटणार नाही का हा डाग ज्यावेळेस आपण रिपॅकिंग मध्ये टाकतो त्यावेळेस हा डाग स्प्रेड होणार नाही, ह्याची भीती नसते, कारण त्याला कळतं की हा डाग कोरडा पडलेला आहे। हे दुसरं कारण आहे डाळिंबाला रेट भेटण्याचं। आता तिसरं कारण तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हे थ्रिप्समुळे आलेला खरडा। शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं असतं, 2 बोट खरडा असला ना तर काही प्रॉब्लेम नाही येत व्यापाऱ्याला पण घ्यायला। पण काही वेळेस काय होतं, छोटं ज्यावेळेस फळ असतं त्यावेळेसच थ्रिप्सना खूप चाटलेलं असतं आणि चाटल्यामुळे तो जसं जसं साईज होत जाईल तसं तसं खरडा स्प्रेड होत चालतो। अशा वेळेस काय करायचं, जे फळ असतं ते पेशी उभण्याचं काम करत असतं आत्ता, त्यावेळेस एकतर आपण ज्यावेळेस सेटिंग झालं त्यावेळेसच त्याला कव्हर करणं गरजेचं होतं। पण आता झालंय, लेट झालंय, 2 बोटापर्यंत आपण खरडा घेऊ शकतो। तर 2 बोटापर्यंत तो आणायचा आहे आता, जर जास्त असेल तर त्याच्यासाठी काय करायचं,
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलिकॉन द्यायचं, त्याच्याबरोबर CB प्लस म्हणजेच कॅल्शियम बोरॉन द्यायचं. कॅल्शियम बोरॉन पेशी उभं देण्याचं कार्य करेल. सिलिकॉन तुमचा जो खरडा आलेला असेल त्याच्यावरती कोटिंग करण्याचं काम करेल, गुळगुळीतपणाचं काम करेल. त्यासाठी एक औषध सांगतो. पहिलं म्हणजे अमृत बायोसील 2 ml घ्यायचं, त्याच्यामध्ये CB प्लस टाकायचं 2 ml. हा 2 ml कॉम्बिनेशन घेऊन ह्या 2 प्रोडक्टचा स्प्रे घेऊन तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये खरडाला मॅनेज करू शकता. ह्या दोन्हींचा एकत्र स्प्रे करा. त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला ॲडव्हान्स कंपनीचं काजू हे 2 ml घ्यायचं, त्याच्यामध्ये अमृत CB प्लस हे 2 ml घ्यायचं. आता तुम्ही म्हणसाल की दोन्ही वेळेस CB प्लस का बरं सांगितलं? ग्लुकोनेट कॅल्शियम बोरॉन आहे, त्यामुळे लवकर ऑब्झर्व करून लवकर रिझल्ट देईल तुम्हाला. आणि कॅल्शियम बोरॉनचं काम पेशी उभजण्याचं आहे. तसंच सिलिकॉन दोन्हीमध्ये असल्यामुळे सिलिकॉन काय करतं, ऑर्थोसिलिसिलिक काम काय करतं, त्याच्यावरती कोटिंग करल आणि ते जो खरडा आलेला आहे तो झाकला जाईल. त्यामुळे हा स्प्रे, हे 2 स्प्रे मारून घ्या, तुमचा चांगला कंट्रोल होईल. आता तिसरा विषय म्हणजे सनबर्निंग. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक वेळेस मी सनबर्निंगसाठी प्रत्येक याला सांगितलंय. आता ह्या प्लॉटमध्ये क्रॉप कव्हर होण्यानं सनबर्निंग नाहीच आहे, पण ज्यांना सनबर्निंग ओपन प्लॉट असेल त्यांना सनबर्निंगचा यावर्षी खूप त्रास झाला असेल, कारण जादा दिवस ह्या वर्षी आपल्याकडे ऊन राहिलेले आणि ते पण प्रखर ऊन राहिलेले. अशा वेळेस काय होतंय, सनबर्निंग जादा जर असलं तरी पण फळ खराब होतं आणि तो रिजेक्शनमध्ये टाकला जातं, त्याचा रेट कमी भेटला जातो. तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यासाठी पण सर्वोत्तम पर्याय हेच सांगणार आहे मी तुम्हाला. CB प्लस आणि बायोसील याचा स्प्रे घ्या 2-2 ml. सेम काम जे खरड्याला काम करतं तेच काम आपल्या इथं करणार आहे. त्यामुळे काय होईल, तुमच्यावाल्या जे खरडा झालेला असेल किंवा सनबर्न झालेला असेल त्याचं झाकलं जाईल. दुसरं हे ते प्रिव्ही कंपनीचं सिलिक्झॉल हे प्रोडक्ट आहे, ते 2 ml घ्यायचं, त्याचा स्प्रे करून घ्यायचा. आता शेतकरी मित्रांनो, हे सर्व झालं खरडा लपवण्यासाठी. पण आता आपल्या बागाला, आपल्या डाळिंबाला कलर चकाकी आणायची, शायनिंग आणायची, का ज्याच्यामुळं आपला डाळिंब हा चमकला पाहिजे आणि लवकरात लवकर व्यापाऱ्याच्या डोळ्यात बसला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला एक फवारणी सांगतो. 0946 ही ग्रेड आहे, तिचा 1.5 ते 2 ग्रॅमनी फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये अमृत आकाश बायोके हे 2 ml टाकायचं. त्याच्यानंतर ही फवारणी झाल्यानंतर 2 ते 3 दिवसांना किंवा 4 दिवसांना परत घ्यायचं PDH 2 ग्रॅम. त्याबरोबर अमृत आकाश बायोके 2 ml आणि ग्लुकॉन डी म्हणजे ग्लुकोज घ्यायचं आहे तुम्हाला 1 ग्रॅम पर लिटर. ह्या फवारणी करून घ्या, तुमचा माल चकाकी चांगली वाढेल. मी सांगितलेल्या ज्या 5 तुम्हाला टिप दिलेल्या आहे, ह्या 5 जर टिप तुम्ही जर व्यवस्थित सांभाळल्या तर तुमचा बाग चांगल्या रेटने विकला जाईल. अजून नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि ज्यांना अजून डीपमध्ये मार्गदर्शन पाहिजे असेल त्यांनी आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. त्यांच्याबरोबर मी डायरेक्ट व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करत असतो किंवा कॉल अटेंड करत असतो. शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.